नमस्कार मंडळी. आज आपण सब्जा तुळशीचं बी हे पाण्यात भिजवून रोज घेतल्यास याच्यामुळे काय फायदा होतो, तसेच ही सब्जाचे बी कधी घ्यायचे, किती घ्यायचे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. सब्जा हे अत्यंत पौष्टिक आणि औषधी सुपरफूड आहे, जे प्रामुख्याने शरीराला थंडावा देण्यासाठी ओळखले जाते. यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर, प्रथिने, प्रोटीन्स, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. आणि भिजवलेले सब्जा पचन सुधारणे, वजन कमी करणे, शरीर थंड ठेवणे आणि आम्लपित्त ॲसिडिटी कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. सब्जा कसा खायचा, तर आपल्याला सब्जा हा रात्री भिजत ठेवायचा आहे किंवा घेण्याच्या आधी अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये लिंबू, साखर वगैरे टाकून जसं आपण सरबत बनवतो त्या प्रकारेही घेऊ शकता किंवा सलग 21 दिवस सकाळी अंशापोटी एका ग्लासामध्ये 1 चमचा टाकून व्यवस्थित भिजवून म्हणजेच फुलवून. तर बघा, याच्या अवतीभोवती आपल्याला व्हाईट आवरण दिसते. तर असं हे आवरण दिसायला पाहिजे इतपत हा भिजायला पाहिजे. म्हणजे आपण कमीत कमी अर्धा तास तरी हा सब्जा पाण्यामध्ये भिजवून त्याचा वापर करायचा आहे आणि अंशापोटी सकाळी सकाळी घ्यायचा आहे. हा झाला आयुर्वेदिक उपाय. तर तुम्ही सब्जाचे बिया थेट न खाता त्या अर्धी वाटी पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजवून मगच वापराव्यात. जसे की लिंबू सरबत, फालुदा, दही, कोशिंबीर किंवा दुधात मिसळूनही तुम्ही हे घेऊ शकता. सब्जाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे आणि त्याचे फायदेही खूप आश्चर्यजनक आहे. पचन आणि बद्धकोष्ठता यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. भिजवलेला सब्जा खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक नियंत्रित होऊन वजन कमी होण्यास मदत होते. हे शरीर थंड ठेवते, त्यामुळे उन्हाळ्यात याच्या सेवनाने उकड्यापासून आपल्याला आराम मिळतो. रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवण्यास सब्जा मदत करते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठीही सब्जा खाणं खूप चांगलं मानलं जाते. सब्जा जेव्हा आपण पाण्यात भिजवतो तेव्हा तो फुगतो आणि त्याच्या भोवती एक चिकट जेलीसारखा थर तयार होतो. तर हा चिकटपणा आणि यातील पोषक घटक शरीरातील सांध्याच्या ऊतींना पोषण देतात. म्हणूनच याला सांध्याचे नैसर्गिक मोबिल ऑइल असं म्हटलं जाते, कारण हे सांध्यामधील घर्षण कमी करून हालचाल सुलभ करते. सांधेदुखी म्हणजे जॉईंट पेन आणि गुडघ्यामध्ये कडकपणा येण्याचे मुख्य कारण म्हणजे हाडामधील नैसर्गिक वंगण कमी होणे. सब्जा किंवा तुळशीच्या बियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. म्हणून सब्जाच्या सेवनाने सांध्यावरील सूज, जळजळ तसेच हाडाचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडं आतून मजबूत होतात. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.